नमस्कार मंडळी, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अनुभव तुझे माझे. तर चला आज आपण जाऊया बुर्ज खलिफावरती आणि बघूया वरून दुबई कशी दिसते. तर आम्ही ऑनलाईनच तिकीट बुक केलेली होती. तर जास्त काही आम्हाला उशीर लागला नाही आणि 4चा ना स्लॉट होता आमचा म्हणजे टायमिंग. तर पण मी ती 3:30 वाजताच गेलेली. काही लाईन वगैरे नव्हती म्हणजे जास्त उशीर लागला नाही. अगदी 5-10 मिनिटामध्येच आमचा नंबर आला. इथे आम्ही लिफ्टमध्ये बसलोय आणि तुम्हाला माहिती आहे का ही लिफ्ट आहे ना जगातील सर्वात फास्ट लिफ्ट आहे. 125 मजले अवघ्या 1 मिनिटामध्ये ही लिफ्ट तुम्हाला घेऊन जाते म्हणजे वरती घेऊन जाते. तर तिथं ना सगळे टायमरचं शूट करत होते. पण ना मला म्हणजे जमलंच नाही घ्यायला आणि ना सॉरी लिफ्टमध्ये ना एकदम पिन ड्रॉप सायलेंट होता. सगळे ना कान वगैरे बंद होतात ना तर सगळे एकमेकाकडेच बघत असतात. तर आता 1 मिनिटाच्या आतच आम्ही वरती पोहोचलो आणि गेले ना पप्पांनी मस्त बसून आहे ना व्ह्यू एन्जॉय करत होते. आणि मी पण आहे ना घाई घाई बिलकुल केली नाही. तुम्ही वरती गेले ना की तुम्हाला तिथं टाइम लिमिट नाहीये. तुम्ही 2 तास, 3 तास, 4 तास कितीही वेळ थांबू शकता. आणि काय करायचं ना संध्याकाळच्या वेळेस जायचं म्हणजे तुम्हाला कसं आहे थोडा दिवसाचा पण व्ह्यू मिळतो आणि रात्रीचा नाईटचा पण व्ह्यू मिळतो. तर पप्पा इथं बघत होते का बुर्ज खलिफाचं टोक दिसतं का, पण नाही इथून ते दिसत नाही. आणि ना 148व्या मजल्यावर पण ते घेऊन जातात, पण त्याची तिकीट पण जास्त आहे. आणि व्ह्यू तर माहिती नाही आता आम्ही पण कधी तिथपर्यंत गेले नाहीये. पण इथून सुद्धा एवढा अप्रतिम व्ह्यू दिसतो. अगदी इथं आल्यानंतर वाटतं आज मैं ऊपर आसमां नीचे. आणि तुम्ही बघू शकताय दुबईचे रोड वरतून बघायला एवढे छान वाटतात ना की बास कधी गाड्या अगदी ना टॉयज सारख्या दिसत होत्या एकदम छोट्या छोट्या असं वाटतंय कुणी गेम खेळतंय आणि एवढ्या गाड्या रोडवरून चालतात ते. आणि रोड तर बघा कसे एकदम गुंतागुंतीचे एवढे म्हणजे जबरदस्त रोड दिसत होते आणि बिल्डिंग पण तेवढ्याच छान दिसत होत्या. माझे पप्पा तर एकदम असे आनंदाने म्हणजे बसून आणि ना असा व्ह्यू एन्जॉय करत होते. इकडच्या साईडला बघा तुम्हाला दिसत असेल समोर समुद्र आहे आणि त्याचा अंत म्हणजे समुद्राचा अंत तर कधी तुम्ही बघूच नाही शकत. पण एवढं छान दिसत होतं. त्यानंतर मग आम्ही जवळजवळ 1-1.5 तास तिकडं फिरलो आणि त्यानंतर रिटर्न येताना त्यांनी अशी बसायला जागा पण केलेली आहे. म्हणजे तिथं ना इन्फॉर्मेशन लावलेली का बुर्ज खलिफा कशी बनली, किती एम्प्लॉय होते, कोणी कशी हेल्प केली, काय टेक्नॉलॉजी वापरली आहे. आणि तिथं तुम्ही व्हिडिओ प्ले करून बघू शकता. हे सफाई कामगार आहे. तर तिथं ते इन्फॉर्मेशनमध्ये सांगत होते की 25 कामगारांना आहे ना पूर्ण बुर्ज खलिफा साफ करायला 3 महिने लागतात. म्हणजे 3 महिन्यामध्ये पूर्ण बुर्ज खलिफा साफ होती. तर नाईट व्ह्यूची व्हिडिओ सुद्धा मी नेक्स्ट अपलोड करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. भेटू परत, तोपर्यंत बाय.